रामकृष्ण हरी माऊली जय हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा जेजुरीचा मुक्काम संपवून आज सकाळी 6 वाजता वाल्हे मुक्कामाकडे मार्गस्थ झालेला आहे. जेजुरी ते वाल्हे हे अवघं 12 किलोमीटर अंतर असल्यामुळे दुपारीच हा पालखी सोहळा वाल्हे येथे मुक्कामासाठी विसावणार आहे. तर निरेमध्ये आज आपण पाहतोय की दुपारी संत सोपान काका यांची ही पालखी या ठिकाणी आलेली आहे आणि या पालखीतील वारकरी आपल्यासोबत आहेत. खरं तर आज माऊलींच्या पालखी सोहळ्यातील 7वा दिवस आहे आणि संपूर्ण जे 250 किलोमीटरचं अंतर आहे आळंदी ते पंढरपूर यातील आता जवळपास 90 किलोमीटर अंतर हे माऊलींच्या पालखी सोहळ्यानं पार केलेलं आहे आणि हा पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने निघालेला आहे. आपल्यासोबत काही वारकरी आहेत, ते कुठून आलेले आहेत आणि त्यांच्या वारीबद्दलच्या भावना आपण जाणून घेऊया. माऊली, कोणतं गाव, आपण कुठून आलेले? भोर तालुका कुरंगवडी गाव, म्हातोबा कुरुंजाई, दिंडी नंबर 9 काकांच्या पाठीमागे. आणि पंढरपूरच्या दिशेने आम्ही आता निरेला पोचलेलो आहे. दुपारच्या जेवणाला संध्याकाळी आम्ही लिंबूतला मुक्कामी आहोत. कसा चाललाय वारी सोहळा संपूर्ण? सुंदर आहे आमचा, सुंदर वारी सोहळा चालला आहे. दिवसभर कसं असतं नियोजन? दिवसभर नियोजन, सकाळी काकडा भजन, दुपारी अभंग, गवळणी, आणि हे म्हणत आम्ही दर मुक्कामी पोचतोय. का आनंद वाटतोय? का आनंद वाटतोय, भरपूर आनंद वाटतोय. किती आता ही तुमची वारी? हे 12वी आहे. 12वी. हां. आता काय ऊन पडले आज जरा? ऊन पडले तरी ते भजन म्हणत असताना ऊन, वारा, पाऊस काही वाटत नाही. पाऊस जरा आलाच नाही म्हणजे? किती पाऊस आला तरी काय नाही. गेल्या वर्षी भरपूर पाऊस होता. माऊली, आपलं काय नाव, कुठून आला? माझं नाव गुरुदेव दिगंबर राऊत, मुक्काम केंजल, तालुका बोर, इथून आलो. कसं सोपान काका दिंडी बरोबर चाललो आहे. दिंडी क्रमांक 76, माऊली सोपान काकाच्या रथामागे. माऊली, काय वारीत कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. आम्ही तळेगाव डंबर आहे. सोपान काका दिंडीमध्ये 33 नंबर दिंडी क्रमांक आहे. तर पायी आम्ही, आमचं कंपनीचं आहे ना, म्युच्युअल कंपनीचं दुपारचं जेवण असतं तेव्हा ते एक नंबर. कुंडली ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सोपान काका महाराज की जय. अशा प्रकारे आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वच संतांचे पालखी सोहळे हे आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले आहेत. आज संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा वाल्हे येथे मुक्कामी. तर आज दुपारी पाहतोय की आपण संत सोपान काका यांचा पालखी सोहळा हा निरे या ठिकाणी दुपारच्या भोजन विसाव्यासाठी थांबलेला आहे. पालखी सोहळ्याचे संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. प्रीतम पुरोहित, ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, नीरा.